वाटत तुला काही त्रास तर नाही ना झाला? अगं नाही ग, देवाचा सांगवा आला आणि लागलीच निघालो बघ. आणि संगतीला रंग्या बी होता. मला म्हणलं की देवाचं दर्शन घ्यायचं आहे. बरं झालं आलास तू बासंग रंग्या. आता आपल्या माणसासाठी कराय ना गोय. काय म्हण बानू, वाडा बाकी मोठा बांधलाय बर का. आता काय, आता राहायला लागल्यावर म्हणल्यावर आपल्या वस्तीवर तुला करमायचं नाही का नाही? अरे असं कसं? अरे शेवटी आपली माणसं ती आपलीच माणसं, त्यासनी कशी इसरण म्या. आणि म्या हात असले तरी समन्यांची आठवण येते बघ मला. तीच माझ्या ध्यानात आहे ना. काय म्हणजे गाडाची वाट सोडून हाज्या कुठेतरी आड वाट्यालाच निघाला. मी आपलं त्याच्या माग माग थांबवाय आलो. म्हणलं उग कुणाच्या तरी वाड्यात घुसायचं आलं, कोण बोलायचं आहे का नाही. पण नाही, गडी आपला तारा तारा निघाला वाड्याकडे. नाही पर आता माझ्या ध्यानात आले. वा वा, काय ग देव कुठे दिसत नाही? ए बानू, नाही म्हणलं देव कुठे दिसत नाही? चला हात पाय धुवून घ्या. चला चला. ए ये रे. आजा, अरे इकडे बाबा चल. म्हाळसा, म्हाळसा, तुम्ही बोलवलत? होय. आज तुझा दिनक्रम काय आहे? मी नेहमीप्रमाणे गडावरच आहे. पण तुम्ही असं का विचारता आहात? तुम्ही याआधी मला असं कधी विचारलं नाही. माझी एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करणार का? तुम्ही काय ते सांगत का नाही? तुला मी एक अन्नपूर्णेचा घट दिला होता, तो तू कुठे ठेवलायस? तो सुरक्षित आहे माझ्याकडे. आज तो घट पुन्हा काढून पाकगृहात येशील का? आज तुम्हाला विशेष भोजन करण्याची इच्छा आहे का? नाही, पण आज माझा एक प्रिय भक्त येणार आहे. कोण आहे तो भक्त? मी त्याची आणि तुझी भेट घडवीन. तुम्ही सांगितलं तेव्हा मी अतिथींच्या भोजनाची व्यवस्था करेन आणि मी स्वतः त्यांना भोजन वाढेन. पण अतिथी कोण आहेत हे मला कळायला हवं. तू वचन दे की तू तुझे शब्द मागे घेणार नाहीस. मी वचन देते की येणाऱ्या अतिथींसाठी मी अन्नपूर्णेचा घट घेऊन येईन आणि त्यांना इच्छित भोजन स्वतः वाढेन. आज बानूचे वडील अजामेळ यांना भोजनाला बोलवलं आहे. तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? कारण तू ह्याला नकार दिला असतास. हो ना, मग माझा असा अपमान का करता आहात? हा अपमान नाही, तर त्या भक्ताचा सन्मान आहे. कसा काय? याआधी अजामेळ गडावर आला होता, पण त्याचा अपमान झाला होता. माझ्या लेकीचा संसार ज्यांनी उधळायचा प्रयत्न केला आणि त्यात तुम्हीही आलात. बाप आहात ना तुम्ही? तुम्हाला कळालं नाही तुमच्या लेकीला सवत म्हणून पाठवू नये ते? तुम्हाला तुमच्या लेकीला समजावता नाही आलं? पण तो अपमान मी केला नव्हता. मान्य आहे, पण त्याचे दायित्व आपले नाही का? ही त्याची परतफेड आहे. तर परतफेड नाही, तर त्यावेळी आपण जे कर्म केले होते त्याविषयी क्षमाभाव मनात ठेवून हे कर्म करण्याचा हा क्षण आहे. तुम्ही हे करणं अपेक्षित नव्हतं. म्हाळसा, जर हे भोजन वाढताना तू हा असा राग मनात ठेवलास तर त्या भोजन वाढण्याला काहीच अर्थ नाही. तेव्हा प्रसन्न मनाने हे सर्व केलेस तर त्याचा मला आनंद होईल. आज तुम्ही माझ्या सवतीच्या घरच्यांना बोलवलत, उद्या तिलाही बोलवायला कमी करणार नाही.
तुझ्या अनुमतीशिवाय मी तसं करणार नाही. तसं करण्याचा प्रयत्नही करू नका, अन्यथा ही म्हाळसा तुम्हाला पुन्हा कधी दिसणार नाही.